नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. नागपुरात 2 एप्रिलला शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह पोत्यात आढळला. हत्या कोणत्या कारणावरून झाली की हा नरबळी याचा पोलिसांकडून तपास सुरू. एसआयटीकडून अशोक खरातची 9 तासांपेक्षा जास्त चौकशी. काही डॉक्टरांसमोर औषधं पुरवण्यासंदर्भात जाणून घेतली माहिती. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात फरार. एसआयटीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता नाशिक शहरातून फरार झाल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. खरात प्रकरणी राहाता तालुक्यातील 4 पतसंस्था अडचणीत येण्याची शक्यता. राहाता पीपल्स, स्वामी विवेकानंद, बुलढाणा अर्बन, संत नागेबाबा अशा 4 बँका पोलिसांच्या रडारवर. चेअरमन आणि व्यवस्थापकांची चौकशी होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करणार. खरातचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संत परिषदेला हजेरी लावणार. खडसेंशी संबंधित मानपूर जमीन प्रकरणामध्ये शेतजमिनीच्या दस्त नोंदणीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश. बोदवड पोलिसात एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावर फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा. एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज बॉम्बे बेकर्स असोसिएशनची मुंबईमध्ये बैठक. बेकऱ्या बंद ठेवायच्या की सुरू ठेवायच्या, उत्पादनांचे दर वाढवायचे की नाहीत यावर निर्णय होण्याची शक्यता. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलमध्ये थरार. चावीच्या वादातून ट्रक चालकावर पेट्रोल ओतून जीवघेणा हल्ला.